आता आपण बघूया गॉस लॉ. गॉस लॉचं स्टेटमेंट सर्वात आधी बघून घेऊ. त्याचे जनरल फॉर्म्युला म्हणजे मॅथमॅटिकली गॉस लॉ काय स्टेट करते ते बघूया आणि त्यानंतर गॉस लॉ ज्या एका टर्मवर बेस्ड आहे म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स जो आपण गॉस लॉच्या स्टेटमेंटमध्ये यूज करू प्रॉपरली पर्टिक्युलरली आपण ती टर्म काय म्हणते ते समजून घेऊया. तर सर्वात आधी गॉस लॉचं स्टेटमेंट. इट स्टेट्स दॅट इलेक्ट्रिक फ्लक्स phi across any closed surface is proportional to net electric charge enclosed in that surface. म्हणजे एक जर इलेक्ट्रिक फ्लक्स काहीतरी क्वांटिटी आहे ज्याला आपण phi ने डिनोट करतो. आपण जर म्हटलं की एका कोणत्याही क्लोज सरफेस मधला जो इलेक्ट्रिक फ्लक्स आहे म्हणजे एखाद्या क्लोज सरफेस मधून निघणारा इलेक्ट्रिक फ्लक्स phi जो आहे तो आपण डायरेक्टली प्रोपोर्शनल कन्सिडर करून चालतो त्या सरफेस मध्ये एनक्लोज असणाऱ्या इलेक्ट्रिक चार्जला. म्हणजे जर एखादा सरफेस आहे सपोज स्फियर आहे स्फियर मध्ये क्यू चार्ज बंद आहे म्हणजे एनक्लोज्ड आहे तर या स्फियर मधून बाहेर निघणारा जो इलेक्ट्रिक फ्लक्स ज्याला आपण phi ने डिनोट करतो तो phi राहील डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यू म्हणजे चार्ज एनक्लोज्ड इनसाइड द क्लोज्ड सरफेस. तर हा झाला गॉस लॉचा स्टेटमेंट. आता प्रोपोर्शनॅलिटीचं साइन आपण इथून रिमूव्ह करत असतो. आपल्याला माहिती आहे अनेक प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट तिथे इन्सर्ट करतो. तर गॉस लॉच्या केसमध्ये प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे 1/ε0. तर हा जो आपला फॉर्म्युला झाला गिवन बाय गॉस इज phi इज इक्वल्स टू q/ε0. यामध्ये जो ε0 आहे तो आपला परमिटिव्हिटी ऑफ फ्री स्पेस असते आणि त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 8.85 × 10⁻⁻12 राहणार आहे. परत हा जो q आहे हा q इज द चार्ज एनक्लोज्ड इन द क्लोज सरफेस. म्हणजे तो जो काही आपण क्लोज सरफेस घेतला आहे होऊ शकते आपण क्लोज सिलेंडर घेतला एक क्लोज्ड हॉलो स्फियर घेतला किंवा एक क्लोज्ड हेमिस्फियर घेतला. आपण जो काही क्लोज सरफेस घेतला आहे त्याच्या आतमध्ये किती चार्ज प्रेझेंट आहे तो म्हणजे झाला q आणि phi झाला जो टोटल इलेक्ट्रिक फ्लक्स त्यामधून बाहेर निघेल तो. तर आता इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय ते बघूया. तर नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पासिंग परपेंडिक्युलर टू अ गिवन एरिया. म्हणजे कोणत्याही क्लोज सरफेस मध्ये जर आपण चार्ज एनक्लोज केला तर चार्ज मधून इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर निघते आपल्याला माहिती आहे. तर आता किती नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा आहे ज्या सरफेसला परपेंडिक्युलर हिट करून बाहेर निघत आहे. म्हणजे जर आपण इथे स्फियरचा केस घेतला आणि मध्ये एक चार्ज एनक्लोज केला प्लस चार्ज मधून प्रत्येक जी रेज बाहेर निघेल ती स्फियरच्या सरफेसला परपेंडिक्युलर होऊनच निघेल. याचा अर्थ जितक्याही नंबर ऑफ फील्ड लाईन्स बाहेर निघत आहे त्या सर्व मेक्स द इलेक्ट्रिक फ्लक्स. तर आपण म्हणू शकतो की इलेक्ट्रिक फ्लक्स इज इक्वल्स टू इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्स काही नाही पण नंबर ऑफ इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच आहेत पण अशा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ज्या सरफेसला परपेंडिक्युलरली क्रॉस करून बाहेर निघेल. तर इलेक्ट्रिक फ्लक्सला आपण या सिम्बॉलने डिनोट करतो. या सिम्बॉलला आपण phi म्हणत असतो. आता phiचा एक आणखी फॉर्म्युला आहे म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्सचा एक फॉर्म्युला आणखी आहे आणि तो असते डॉट प्रोडक्ट ऑफ इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि एरिया वेक्टर. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड E आणि एरिया वेक्टर A' या दोन्ही गोष्टींचा जर आपण डॉट प्रोडक्ट घेतला तर आपल्याला इलेक्ट्रिक फ्लक्स मिळेल. परत डॉट प्रोडक्ट असल्यामुळे याला आपण सिम्प्लिफाय करू. आपल्याला माहिती आहे आपण कॉसची टर्म टाकत असते म्हणजे EA cos ऑफ थिटा होईल आणि थिटा जो आहे तो अँगल आहे बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर. इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया वेक्टर मधला जो अँगल आहे ज्याला आपण थिटा म्हटलं. आता आपण या डायग्राम वरून समजून घेऊ की नेमकं इलेक्ट्रिक फ्लक्स म्हणजे काय आहे. तर इथे हा मी एक सरफेस घेतलाय. हा एक स्लॅन्टिंग सरफेस आहे किंवा एक शीटचा सरफेस आहे. इथे बघू शकता जो येलो कलरनी हायलाइट केला आहे. परत या सरफेसला मी एका इलेक्ट्रिक फील्ड युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ठेवलं. ह्या ज्या लाईन्स आहे व्हाईट कलरच्या या इलेक्ट्रिक फील्डच्या लाईन्स आहे. या लाईन्स या सरफेसला क्रॉस करून जात आहे पण सरफेस काहीतरी आपण अँगलवर प्लेस केला आहे म्हणून या लाईन्स सरफेसला परपेंडिक्युलर नाही जाणार. पण जर आपण इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला माहिती आहे एक वेक्टर क्वांटिटी आहे आपण या वेक्टर क्वांटिटीला जर रिझॉल्व्ह केलं म्हणजे अशा लाईन्स जात आहे याला आपण अलॉंग द सरफेस रिझॉल्व्ह करू आणि एक परपेंडिक्युलर टू द सरफेस रिझॉल्व्ह करू म्हणजे त्याचे दोन कंपोनंट तयार करू. तर एक कंपोनंट असा राहील जो सरफेसला परपेंडिक्युलर जाईल आणि त्याच कंपोनंटला आपण कन्सिडर करतो इलेक्ट्रिक फ्लक्स कॅल्क्युलेट करायसाठी. कारण आपल्याला इलेक्ट्रिक फील्डचा तो कंपोनंट पाहिजे असते जो सरफेसला परपेंडिक्युलर होऊन निघेल. तर बघा इथे हा आपला सरफेस आहे आणि हा त्याचा झाला एरिया A. आता हा इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ही इलेक्ट्रिक फील्ड लाईनची डायरेक्शन झाली आणि याला जर आपण रिझॉल्व्ह केलं तर याचा एक कंपोनंट राहील अलॉंग द सरफेस सरफेसच्या वर आणि एक कंपोनंट राहील परपेंडिक्युलर टू द सरफेस. आता
या इलेक्ट्रिक फील्ड लाईनला हा जो एरिया वेक्टर आहे, कधी पण एरिया वेक्टर सरफेसच्या परपेंडिक्युलर असते, तर हा इलेक्ट्रिक फील्ड लाईन मधला आणि एरिया वेक्टर मधला जो अँगल आहे तो आहे थीटा. आता या थीटा अँगलला आपण कन्सिडर करून चालू. तर हा थीटा अँगल आपला फॉर्म्युला काय म्हणते की ई डॉट ए करायचा आहे आपल्याला, म्हणजे ई ए कॉस थीटा आपल्याला पाहिजे. तर ई तर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड वरून मिळून जाईल, ए आपल्याला एरिया गिवन राहील ऑफ द सरफेस, परत कॉस ऑफ थीटा म्हणजे अँगल बिटवीन इलेक्ट्रिक फील्ड आणि एरिया. तर हा झाला बाय फॉर्म्युला. आणि या डायग्राम वरून आपण समजू शकतो की आपल्याला या सरफेस मधून पास होणाऱ्या परपेंडिक्युलर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स पाहिजे. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा जात आहे, आपल्याला त्याचा कॉस कंपोनंट घ्यावा लागेल. म्हणजे ई इंटू ए हा झाला एरिया वेक्टर परपेंडिक्युलर टू द सरफेस, आपल्याला घ्यावं लागेल ई इंटू ए कॉस ऑफ थीटा. तर तेच फॉर्म्युला पण तोच म्हणत आहे. म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्सची व्हॅल्यू असते ई डॉट ए म्हणजे ई आणि एचा डॉट प्रोडक्ट दॅट इज इक्वल्स टू ई ए कॉस ऑफ थीटा. प्लस एक आणखी फॉर्म्युला आपण डिराईव्ह केला आहे इलेक्ट्रिक फ्लक्सचा, जो आपण गॉस लॉ ने शिकलो, आणि तो फॉर्म्युला असते फाय इज इक्वल्स टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट. पण हा फॉर्म्युला आपण यूज करतो फक्त क्लोज सरफेसच्या केसमध्ये. म्हणजे जर एखादा क्लोज सरफेस असेल तर त्याच्यामधून निघणारा इलेक्ट्रिक फ्लक्स किती, तर दॅट इज इक्वल्स टू क्यू अपॉन एप्सिलॉन नॉट, जिथे क्यू असतो चार्ज एनक्लोज्ड इन दॅट क्लोज सरफेस. आता आपण अप्लिकेशन बघूया गॉस लॉचे. तर गॉस लॉचे कोणकोणते अप्लिकेशन्स आहे? सर्वात पहिले इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्फियर, स्पेरिकल शेल और हॉलो शेल. सर्वात पहिला आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल किंवा हॉलो शेल. आपल्याला माहिती आहे एखादा आपण हॉलो स्फियर घेतला, म्हणजे स्फियर आहे ज्याच्या आतमधला भाग पोकळ आहे, म्हणजे हॉलो स्फियर आपण घेतला, त्याचा सरफेस जो आहे तो एकदम युनिफॉर्मली चार्ज्ड आहे, म्हणजे प्रत्येक युनिट एरियामध्ये सेम चार्ज प्रेझेंट आहे. तर अशा सरफेसला आपण युनिफॉर्मली चार्ज सरफेस म्हणतो. तर अशा सरफेसचा आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो विथ द हेल्प ऑफ गॉस लॉ. तर हा झाला गॉस लॉचा सर्वात पहिला ॲप्लिकेशन, दॅट वी कॅन कॅल्क्युलेट इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू युनिफॉर्मली चार्ज स्पेरिकल शेल. तर बघूया आपण काय गॉस लॉच्या हेल्पने आपण एक्सप्रेशन डिराईव्ह करू की आपल्याला जर एखादा स्पेरिकल शेल गिवन असेल तर याची इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायसाठी आपण कोणता फॉर्म्युला यूज करू. तर सर्वात आधी तर आपण सिच्युएशन लिहून घेऊ की आपल्याला काय गिवन आहे काय आहे. तर कन्सिडर अ स्फियर ऑफ रेडियस आर. एक रेडियस आर चा आपण स्फियर कन्सिडर केला, त्याचा सेंटर आहे ओ. परत इट हॅज अ युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी दॅट इज इक्वल्स टू सिग्मा. युनिफॉर्म चार्ज डेन्सिटी म्हणजे असते चार्ज अपॉन एरिया. इथे आपण सरफेस चार्ज डेन्सिटीची गोष्ट करत आहे, म्हणजे पर युनिट एरियावर किती चार्ज प्रेझेंट आहे दॅट इज इक्वल्स टू सिग्मा आपल्याला दिला आहे. म्हणजे सिग्मा इज इक्वल्स टू आहे चार्ज अपॉन एरिया. सिग्मा इज इक्वल्स टू आहे चार्ज अपॉन एरिया दॅट इज इक्वल्स टू चार्ज अपॉन 4 पाय आर स्क्वेअर. आपल्याला माहित आहे जो स्फियर आहे म्हणजे हॉलो स्पेरिकल शेल आहे त्याचा जो सरफेस एरिया असते तो असते 4 पाय आर स्क्वेअर. आता चार्ज ऑन स्फियरवर टोटल चार्ज किती आहे तो आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. तर तो या फॉर्म्युल्यावरून आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आपल्याकडे आहे सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी, एरिया 4 पाय आर स्क्वेअर. चार्ज कॅल्क्युलेट करायचा आहे, चार्ज कॅल्क्युलेट करायसाठी आपण सिग्माला एरियाने मल्टिप्लाय करू, म्हणजे चार्ज ऑन स्फियर इज इक्वल्स टू क्यू इज इक्वल्स टू सिग्मा 4 पाय आर स्क्वेअर. आता इथे आपण रेडियसला कॅपिटल आर घेतला आहे म्हणून 4 पाय कॅपिटल आर स्क्वेअर. तर हा झाला आपला टोटल चार्ज ऑन द सरफेस. आता इफ इट इज प्लेस्ड इन अ मीडियम ऑफ परमिटिव्हिटी एप्सिलॉन. जर आता आपण या चार्जला या स्फियरला एखाद्या अशा मीडियम मध्ये ठेवलं ज्याची परमिटिव्हिटी एप्सिलॉन आहे, तर आपल्याला माहिती आहे जर एप्सिलॉन परमिटिव्हिटी गिवन आहे याचा अर्थ एप्सिलॉन इज इक्वल्स टू असते एप्सिलॉन नॉट इंटू के, आणि के जो असते तो त्या मीडियमचा डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असते. तर अशा प्रकारे आपण एप्सिलॉन म्हणजे ते पण फाइंड आउट करू शकतो. पण आता या केसमध्ये आपण स्फियरला कुठे ठेवला आहे, आपण एअर मध्ये किंवा वॅक्यूम मध्ये ठेवला आहे, म्हणजे एका वेगळ्या मीडियम मध्ये आपण नाहीच ठेवला आहे. तर अशा केसमध्ये जो डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असते एअरचा म्हणा किंवा वॅक्यूमचा तो असते 1, के इक्वल्स टू 1, आणि म्हणून इथे एप्सिलॉनची व्हॅल्यू इक्वल्स टू एप्सिलॉन नॉटच घ्यावं लागेल कारण आपला मीडियम जो आहे तो एअरच आहे. तर आता आपण गॉस लॉ ने फाइंड आउट करू. गॉस लॉ म्हणते फाय इज इक्वल्स टू चार्ज थ्रू क्लोज सरफेस अपॉन एप्सिलॉन नॉट. क्लोज सरफेस मधून किती चार्ज आहे अपॉन एप्सिलॉन नॉट. तर आताच आपण फाइंड आउट केला की टोटल चार्ज किती आहे स्फियरचा,
तर तो आहे सिग्मा 4πr² अपॉन एप्सिलॉन नॉट. तर हे एक्सप्रेशन आपण इलेक्ट्रिक फ्लक्सचं डिराईव्ह केलं विथ द हेल्प ऑफ गॉस लॉ. आता आपण जो इलेक्ट्रिक फ्लक्सचा फॉर्म्युला शिकलो E डॉट A चा, त्या फॉर्म्युलावरून आपण परत एक एक्सप्रेशन डिराईव्ह करू इलेक्ट्रिक फ्लक्सचंच. म्हणजे आता आपल्याकडे ही स्टेप झाल्यानंतर दोन फॉर्म्युले राहील फ्लक्सचे, एक तर हा जो आपण गॉस लॉने डिराईव्ह केला आणि एक तो जो आपण इलेक्ट्रिक फ्लक्सच्या फॉर्म्युलावरून डिराईव्ह करू. मग त्या दोन्ही फ्लक्सच्या फॉर्म्युलाजला आपण कंपेअर करू आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू. तर पुढे वाढूया. इथे बघा, अ गॉसियन सरफेस ऑफ रेडियस r आपण इथे घेतला आहे. वी नो फ्लक्स इज इक्वल्स टू E डॉट A म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर आणि एरिया वेक्टरचं डॉट प्रोडक्ट. आता ds इज अ स्मॉल एरिया ॲट पॉइंट P. ही डायग्राम इथे ऑब्झर्व करा. या डायग्राम मध्ये हा जो आहे हा स्पियर आहे, आपला हॉलो स्पेरिकल शेल आहे. या शेलवर बघा हे प्लस साइन्स इथे मी मेन्शन केले आहे. या प्लस साइन्सचा अर्थ आहे की हा युनिफॉर्मली चार्ज स्पियर आपण घेतला आहे. परत या स्पियरची जे रेडियस आहे ते आहे कॅपिटल R. आता हा जो सरफेस आहे त्याला सिमेट्रिकल म्हणजे त्याच्यापेक्षा थोडा मोठा मी एक गॉसियन सरफेस कन्सिडर केला. गॉसियन सरफेस एक इमॅजिनरी सरफेस असते जो आपण गॉस लॉनी इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करायसाठी यूज करतो. तर आपण इथे गॉसियन सरफेस घेतला जो परत स्पेरिकल शेपचाच होता, म्हणजे त्या ओरिजिनल स्पियरला कव्हर करणारा एक इमॅजिनरी सरफेस, स्पेरिकल इमॅजिनरी सरफेस आपण इथे घेतला. त्याला मी म्हटलं गॉसियन सरफेस ऑफ रेडियस r. याची रेडियस मी म्हणतो स्मॉल r आहे. आता इथे या सरफेसवरचा मी एक छोटासा एरिया घेतो ds. हा झाला ds एरिया. परत आतमध्ये जे चार्ज प्रेझेंट आहे या गॉसियन सरफेसच्या अंदर जो टोटल चार्ज प्रेझेंट आहे तो चार्ज आहे या स्पियरवरचा चार्ज. तर या चार्जमधून निघणारा जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे ती रेडियली आउटवर्ड राहील, कारण पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर हा राहील रेडियली आउटवर्ड इलेक्ट्रिक फील्ड इथून निघेल. रेडियली आउटवर्ड इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निघाल्यामुळे या एरिया वेक्टरला इलेक्ट्रिक फील्ड लाईन्सच्या ज्या वेक्टर आहे किंवा जे फील्ड लाईन्स आहे त्या पॅरलल राहील. म्हणजे एरिया वेक्टरमध्ये असणारा आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईनमध्ये असणारा जो अँगल आहे थीटा तो इक्वल्स टू 0 डिग्री राहील. तेच आता आपण समोर लिहिलं पण आहे, एक वेळा रीड करून घेऊ. बघा, ds इज अ स्मॉल एरिया ॲट पॉइंट P. पॉइंट P वरचा ds एक स्मॉल एरिया आपण कन्सिडर केला. E बार इज रेडियली आउटवर्ड ॲट ईच पॉइंट. प्रत्येक पॉइंटवर E बार जो आहे तो रेडियली आउटवर्डच आहे असा आहे. म्हणून आपण म्हणू शकतो की कोणत्याही पॉइंटवर जर आपण स्मॉल एरिया वेक्टर घेतला तर त्याला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पॅरललच राहील, म्हणजे थीटा इज इक्वल्स टू 0च राहणार आहे. तर आपण म्हणू शकतो जर आपण स्मॉल फ्लक्स फाइंड आउट करायसाठी फॉर्म्युला लिहिला तर आपण लिहू E बार डॉट ds बार. ds बार असते एक स्मॉल एरिया. तर आपण दोघांचा डॉट प्रोडक्ट केला, दॅट इज इक्वल्स टू E ds कॉस ऑफ थीटा. इथे थीटा 0 डिग्री आहे म्हणजे कॉस ऑफ 0 डिग्री, दॅट इज इक्वल्स टू E ds. आता d फाय आहे, d फाय इज इक्वल्स टू E ds. तेच आपण फाइंड आउट केलं. d फाय म्हणजे झाला स्मॉल फ्लक्स. आता आपल्याला टोटल फ्लक्स फाइंड आउट करायचा आहे की पूर्ण सरफेस मधून किती फ्लक्स निघेल. तर त्यासाठी आपण इंटिग्रेट करूया. आपण d फाय ला इंटिग्रेट करू. तर d फाय म्हणजे E ds ला आपण इंटिग्रेट करू. E ds मधून जो E क्वांटिटी आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती तर कॉन्स्टंट आहे, त्याला आपण बाहेर काढून घेतला आणि ds म्हणजे स्मॉल एरियाजला आपण इंटिग्रेट करून कंप्लीट एरिया घेऊ. तर आपल्याला माहित आहे जो 5ds ला जर आपण इंटिग्रेट केलं म्हणजे छोट्या छोट्या एरियाजला आपण कन्सिडर करून इंटिग्रेट करत गेलो तर आपल्याला एक कंप्लीट एरिया मिळेल स्पियरचा. तर तो असते 4πr². तर इथे तेच आपण इंटिग्रेशन ऑफ ds च्या जागी आपण लिहिणार आहे 4πr². आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला फायचा. तर फाय इज इक्वल्स टू E इंटू 4πr². आता या फॉर्म्युलाला आपण एक वेळा कन्सिडर करू आणि एक फॉर्म्युला आधला जो आपण गॉस लॉच्या वरून आपण डिराईव्ह केला होता फायचा तो फॉर्म्युला, त्या दोन्ही फॉर्म्युलाला आता आपण इक्वेट करणार आहे. म्हणजे हा तर आपण घेतलाच 4πr², परत फाय इज इक्वल्स टू आपण याच्या आधी डिराईव्ह केलं होतं सिग्मा 4πr² अपॉन एप्सिलॉन नॉट. या दोघांना कंपेअर करू कारण दोन्ही फायचेच म्हणजे इलेक्ट्रिक फ्लक्सचेच फॉर्म्युले आहेत. आणि आता आपण या सर्व क्वांटिटीजला कॅन्सल आउट करून घेऊ ज्या सिमिलर आहे. तर 4π कॅन्सल झाला आणि फॉर्म्युला
इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ईचा आपल्याला तयार मिळाला सिग्मा इंटू आर स्क्वेअर अपॉन एप्सिलॉन नॉट इंटू स्मॉल आर स्क्वेअर. तर आता बघा, जर पॉइंट पी जो आपण गॉसियन सरफेसवर कन्सिडर केला होता, बघा आपल्याकडे एक स्पेरिकल शेल होता, हॉलो शेल इनिशियली, ज्याची रेडियस कॅपिटल आर होती. आपण एक गॉसियन सरफेस घेतला, त्याची रेडियस स्मॉल आर होती. हे यानी बेटर समजेल. हा स्पेरिकल शेल, याची रेडियस कॅपिटल आर, एक गॉसियन सरफेस, याची रेडियस स्मॉल आर. आता आपण या गॉसियन सरफेसवरचा एक पॉइंट पी कन्सिडर केला होता. जर तो पॉइंट पी सरफेसवरच राहिला असता, म्हणजे हा जो आतमधला स्पियर आहे आपला ओरिजिनल स्पियर, याच्या सरफेसवरच हा पॉइंट राहिला असता, तर आपल्याला आर इज इक्वल्स टू म्हणजे स्मॉल आर इज इक्वल्स टू कॅपिटल आरच घ्यावं लागलं असतं. म्हणजे आपण या फॉर्म्युलामध्ये स्मॉल आर इज इक्वल्स टू कॅपिटल आर पुट केलं असतं. पुट करा तर आपल्याला माहित पडेल की इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू, जी स्पियरच्या सरफेसवर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आहे, ही याची व्हॅल्यू आहे सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट. म्हणजे जो आपला ओरिजिनल हॉलो स्पियर आहे, त्याच्या सरफेसवर कोणत्याही पॉइंटवर जर आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी काढायची असेल, तर सिम्पली आपल्याला सिग्मा अपॉन एप्सिलॉन नॉट हा फॉर्म्युला सॉल्व्ह करून आपण काढू शकतो. आता इफ पी लाईज इनसाइड द स्पियर, आता जर हाच पॉइंट पी जो गॉसियन सरफेसवर आपण घेतला, हा जर स्पियरच्या आत कुठेतरी प्रेझेंट असला असता, तर ई इज इक्वल्स टू 0 राहिलं असतं. कारण नो चार्ज इनसाइड द स्पियर, म्हणजे इनसाइड द स्पियर जो सिग्मा आहे, सिग्मा इज इक्वल्स टू 0 आहे. कारण आपल्याला माहिती आहे युनिफॉर्मली चार्ज हॉलो स्पियर आहे, तो सरफेसवर त्याच्या स्पियरच्या सरफेसवर चार्ज प्रेझेंट आहे. सरफेसच्या आतमध्ये तर चार्ज प्रेझेंटच नाही आहे, म्हणजे आतमध्ये सिग्मा 0 राहील. सिग्मा 0 जर आपण या फॉर्म्युलामध्ये पुट केला, तर आपली इलेक्ट्रिक फील्डची व्हॅल्यू 0 येईल. तर हे झाले दोन केसेस. अशा प्रकारे आपण या फॉर्म्युलाचा यूज करून आपण इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी कॅल्क्युलेट करू शकतो फॉर स्पेरिकल हॉलो स्पियर. आणि त्यानंतर हे दोन केसेस आहे की जर पॉइंट पी सरफेसवर असला तर काय राहील इलेक्ट्रिक फील्ड, त्यानंतर जर पॉइंट पी इनसाइड द स्पियर राहिला तर काय राहील इलेक्ट्रिक फील्ड. परत एक सेकंड ॲप्लिकेशन आता आपण बघूया. यानंतर आपण गॉस लॉचं नेक्स्ट ॲप्लिकेशन स्टडी करूया. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ड्यू टू इन्फायनाइटली लॉन्ग स्ट्रेट चार्ज्ड वायर. तर आता आपल्याकडे एक इन्फायनाइटली लॉन्ग स्ट्रेट आणि चार्ज्ड वायर आहे. आपल्याकडे एक इन्फायनाइटली लॉन्ग स्ट्रेट आणि चार्ज्ड वायर आहे. या वायरमुळे जे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी तयार होईल ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे विथ द हेल्प ऑफ गॅस लॉ. तर चला सर्वात आधी आपण कंडिशन बघू. कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज्ड वायर ऑफ इन्फायनाइट लेंथ विथ कॉन्स्टंट लिनियर चार्ज डेन्सिटी लॅम्बडा. आपण लिनियर चार्ज डेन्सिटी म्हणजे पर युनिट लेंथवर किती चार्ज प्रेझेंट आहे त्याला म्हणतो आपण लिनियर चार्ज डेन्सिटी. त्या लिनियर चार्ज डेन्सिटीला आपण लॅम्बडा कन्सिडर करू. आणि आपल्याकडे एक इन्फायनाइटली लॉन्ग युनिफॉर्मली चार्ज्ड वायर आहे. युनिफॉर्मली चार्ज्ड वायर म्हणजे प्रत्येक युनिट लेंथवर सेम चार्ज प्रेझेंट आहे. म्हणजे 1 मीटरवर जर आपण 5 कुलम घेतला आहे तर परत नेक्स्ट 1 मीटरवर 5 कुलम चार्जेस प्रेझेंट आहे. त्यानंतर लिनियर चार्ज डेन्सिटीला आपण लिहू शकतो चार्ज अपॉन लेंथ. तर इट इज केप्ट इन मीडियम ऑफ परमिटिव्हिटी एप्सिलॉन. आता एप्सिलॉन इज इक्वल्स टू असते एप्सिलॉन नॉट इंटू के, जिथे के आहे डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट. पण आपण हा जो सिस्टम आहे याला आपण एअरमध्येच ठेवणार आहे, व्हॅक्यूममध्येच ठेवणार आहे, आणि म्हणून इथे के इज इक्वल्स टू आपल्याला 1 घ्यावं लागेल. तर परत एप्सिलॉनची व्हॅल्यू इक्वल्स टू एप्सिलॉन नॉटच होईल या केसमध्ये. आता टू फाइंड ई म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी ॲट पॉइंट पी ॲट डिस्टन्स आर फ्रॉम वायर, इमॅजिन अ कोॲक्सियल गॉसियन सिलेंडर ऑफ लेंथ स्मॉल एल अँड रेडियस स्मॉल आर. आता आपल्याला माहिती आहे हा जो आहे आपला लॉन्ग स्ट्रेट वायर तो एका सिलेंडरच्या फॉर्ममध्ये आहे. कुठलाही वायर आपण जर बघितला तर एका सिलेंडरच्या फॉर्ममध्ये असतो. तर हा जो आहे हा आपला लॉन्ग युनिफॉर्मली चार्ज स्ट्रेट वायर आहे, हा चार्ज्ड वायर आहे. या वायरची आपल्याला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. तर आपण एक गॉसियन सरफेस कन्सिडर केला. तो गॉसियन सरफेस पण सिलेंड्रिकल फॉर्ममध्येच आपण घेतला. हा आपला गॉसियन सरफेस झाला. या गॉसियन सरफेसची जी रेडियस आहे ती आहे स्मॉल आर आणि लेंथ आहे स्मॉल एल. आता हा जो चार्ज्ड वायर आहे या चार्ज्ड वायरमधून काहीतरी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स बाहेर निघेल. इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ज्या बाहेर निघेल त्या अशा प्रकारे राहील. आता या लाईन्सला जर आपण ऑब्झर्व केलं तर या लाईन्स या इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स
या गॉसियन सरफेसला परपेंडिक्युलरलीच बाहेर निघत आहे, गॉसियन सरफेसला परपेंडिक्युलर हिट करूनच बाहेर निघत आहे. आपण या इथे बघा, हा आहे गॉसियन सरफेस आणि ही झाली इलेक्ट्रिक फील्ड लाईन बाहेर निघत आहे. तर ही लाईन या सरफेसला परपेंडिक्युलरच आहे. परत या सरफेसवर आपण एक छोटासा एरिया वेक्टर कन्सिडर करू. पॉईंट पी वर आपण एक ds नावाचा म्हणजे छोटासा एरिया वेक्टर घेतला. या एरिया वेक्टरची डायरेक्शन अशी आहे. एरिया वेक्टर कधी पण सरफेसला परपेंडिक्युलर बाहेर निघत असते. तर हा झाला एरिया वेक्टर. परत ही झाली इलेक्ट्रिक फील्ड लाईन. आता बघा, एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईनमध्ये असणारा जो अँगल आहे तो आहे 0 डिग्री. म्हणजे परत एरिया वेक्टर आणि इलेक्ट्रिक फील्ड लाईन एकमेकाला पॅरलल आहे. तर मी असं म्हणू शकतो की जो फॉर्म्युला आहे फ्लक्सचा E डॉट ए, त्याला आपण फॉर कॅल्क्युलेटिंग स्मॉल फ्लक्स म्हणजे डी फाय स्मॉल फ्लक्स कॅल्क्युलेट करायसाठी आपण यूज करू. तर स्मॉल फ्लक्स कॅल्क्युलेट करायसाठी मी लिहू शकतो E डॉट डी एस. आताच आपण बघितलं, जर डॉट प्रोडक्ट असेल तर आपण कॉस कंपोनंट यूज करतो म्हणजे ई डी एस कॉस ऑफ थिटा. आताच आपण बघितलं की थिटा इज इक्वल्स टू 0 डिग्री आहे. तर याचा अर्थ कॉस ऑफ 0 डिग्री इज इक्वल्स टू 1 होऊन जाईल. म्हणजे डी फाय इज इक्वल्स टू आपल्याला मिळालं ई डी एस. आता आपल्याला लार्ज फ्लक्स पाहिजे म्हणजे टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करायचा आहे. हा तर आपण डी फाय म्हणजे स्मॉल फ्लक्सचा फॉर्म्युला काढला. तर टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करायसाठी आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. तर इंटिग्रेट करायसाठी बघा, टोटल फ्लक्स थ्रू गॉसियन सरफेस फाय इज इक्वल्स टू इंटिग्रेशन, हा जो ही जे साईन आहे इथे, हे साईन आहे सरफेस इंटिग्रलचं, कारण आपण सरफेस एरिया इंटिग्रेट करतोय. तर हा जो झाला इंटिग्रेशन ऑफ ई डॉट डी एस. ई डॉट डी एस जो होता तो आपला स्मॉल फ्लक्स होता. आपण स्मॉल फ्लक्सला इंटिग्रेट करत करत जाऊ आणि टोटल फ्लक्स कॅल्क्युलेट करू. तर यामध्ये पण बघा, जो ई आहे म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड आहे ती तर कॉन्स्टंट आहे, म्हणून आपण इंटिग्रेशन साईनच्या त्याला बाहेर काढून घेतलं. त्यानंतर आपण इंटिग्रेट करत आहे स्मॉल एरियाजला. तर आपल्याला माहिती आहे जो कर्व सरफेस एरिया असते सिलेंडरचा, तो जर आपण कॅल्क्युलेट करून घेतला याचा अर्थ आपण डी एसला इंटिग्रेट करून घेतला, कारण डी एसला इंटिग्रेट करून आपल्याला शेवटी सिलेंडरचा कर्व सरफेस एरियाच मिळणार आहे. तर तो इंटिग्रेट केला आपण आणि तो आपल्याला मिळाला 2 पाय आर इंटू यल. तर मी म्हणू शकतो की जो माझा फ्लक्स आहे फाय इज इक्वल्स टू 2e इंटू पाय आर यल, जिथे जो स्मॉल आर आहे तो आहे गॉसियन सरफेसचा रेडियस आणि एल आहे स्मॉल एल, तो आहे गॉसियन सरफेसच्या सिलेंडरची लेंथ. आता माझ्याकडे एक आणखी फॉर्म्युला आहे फ्लक्सचा. आता जर मी इलेक्ट्रिक फ्लक्सचा हा जो फॉर्म्युला डिराईव्ह केला, ज्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हटलं, हा फॉर्म्युला मी काढला जो फ्लक्सचा फॉर्म्युला आहे त्यावरून, म्हणजे ई डॉट डी एचा यूज करून. आता परत मी एक फ्लक्सचा फॉर्म्युला फाइंड आउट करेल, पण तो मी गॉस लॉच्या स्टेटमेंटचा यूज करून करेल. मला माहिती आहे गॉस लॉ म्हणजे क्यू इज इक्वल्स टू फाय इज इक्वल्स टू क्यू अपॉन ॲप्सिलॉन नॉट असते. आता या केसमध्ये आपल्याला माहिती आहे लॅम्बडा इज इक्वल्स टू क्यू अपॉन यल आहे, म्हणजे चार्ज अपॉन लेंथ असते. आता क्यू फाइंड आउट करायसाठी मला करावं लागेल लॅम्बडा इंटू यल. तर लॅम्बडा इंटू यल मी या गॉस लॉच्या स्टेटमेंटमध्ये पुट केला, म्हणजे फाय इज इक्वल्स टू लॅम्बडा यल अपॉन ॲप्सिलॉन नॉट मला मिळालं. आता एक ही इक्वेशन झाली इलेक्ट्रिक फ्लक्सची, परत एक ही इक्वेशन झाली इलेक्ट्रिक फ्लक्सची. दोन्ही इक्वेशन सेम क्वांटिटीचे आहे, म्हणून मी दोघांची राईट हँड साईड आहे त्यांना कम्पेअर करू शकते. तर कम्पेअर करते, लॅम्बडा यल अपॉन ॲप्सिलॉन नॉट इज इक्वल्स टू 2e पाय आर एल. आता या सिमिलर क्वांटिटीज आहे त्याला कॅन्सल आउट करून मग फायनली आपल्याला मिळालं E इज इक्वल्स टू 2 पाय आर इंटू ॲप्सिलॉन नॉट अपॉन लॅम्बडा. तर इथे बघा लक्षात घ्यायचं आहे की स्मॉल आर जो आहे तो गॉसियन सरफेस, जो गॉसियन सिलेंडर आपण घेतला होता त्याची रेडियस आहे. तर अशा प्रकारे आपण इथे फाइंड आउट केलं इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फॉर युनिफॉर्मली चार्ज्ड लॉंग वायर, इन्फायनाइटली लॉंग वायर. आता जी डायरेक्शन आहे इलेक्ट्रिक फील्डची ती काय राहील या केसमध्ये, म्हणजे जर आपल्याकडे एक युनिफॉर्मली चार्ज लॉंग वायर आहे, हा एक चार्ज लॉंग वायर आहे, अशा केसमध्ये जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स निघत आहे त्याची डायरेक्शन काय राहील, अशी रेडियली आउटवर्ड राहील की रेडियली इनवर्ड राहील, ते आपल्याला कशी लक्षात घ्यायची आहे ते बघूया. तर सर्वात पहिले इलेक्ट्रिक फील्ड इज डायरेक्टेड आउटवर्ड इफ लॅम्बडा इज पॉझिटिव्ह. लॅम्बडा पॉझिटिव्ह जर असला, पॉझिटिव्ह असला म्हणजे बघा लॅम्बडा इज इक्वल्स टू असते चार्ज अपॉन लेंथ. लॅम्बडा पॉझिटिव्ह आहे म्हणजे चार्ज पॉझिटिव्ह आहे, वायरवर पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे. जर पॉझिटिव्ह चार्ज प्रेझेंट आहे तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन रेडियली आउटवर्ड असतात, म्हणून आपण म्हणू शकतो की जर लॅम्बडा पॉझिटिव्ह असेल तर इलेक्ट्रिक फील्ड पण डायरेक्टेड इन आउटवर्ड असतात, आणि जर लॅम्बडा नेगेटिव्ह असेल
तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स डायरेक्टेड इनवर्ड असतात. हा एक इथे डायग्राम इन्सर्ट केला आहे, हे बघून घ्या. हा एक चार्ज्ड वायर आहे, हा पॉझिटिव्हली चार्ज्ड आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा आउटवर्ड निघत आहे. आणि हा एक नेगेटिव्हली चार्ज्ड वायर आहे, नेगेटिव्हली चार्ज्ड वायर आहे, तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा डायरेक्टेड इनवर्ड येत आहे. आता नेक्स्ट ॲप्लिकेशन आहे गॉस लॉचा टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू चार्ज्ड इन्फायनाईट प्लेन शीट. आता आपल्याकडे एक चार्ज्ड इन्फायनाईट प्लेन शीट आहे, एक प्लेन शीट आहे जे इन्फायनाइटली लॉंग आणि म्हणजे एक मोठी शीट आहे आणि तो एक चार्ज शीट आहे, म्हणजे त्यावर युनिफॉर्म चार्ज प्रेझेंट आहे. जर त्या शीटचा कोणताही एक युनिट एरिया आपण कन्सिडर केला तर त्यावर सेम चार्ज प्रेझेंट आहे, म्हणजे एका युनिट एरियावर 5 कुलम आहे, दुसऱ्या युनिट एरियावर परत 5 कुलम आहे असा. आता कन्सिडर अ युनिफॉर्मली चार्ज्ड इन्फायनाईट प्लेन शीट विथ चार्ज डेन्सिटी सिग्मा. इथे आपण चार्ज डेन्सिटी सिग्मा घेतली. बाय सिमेट्री इलेक्ट्रिक फील्ड E इज परपेंडिक्युलर टू द शीट अँड डायरेक्टेड आउटवर्ड्स. आता ही एक शीट कन्सिडर केला, माझा जो हात आहे तो एक शीट आहे. ही शीट युनिफॉर्मली चार्ज्ड आहे, म्हणजे पॉझिटिव्ह चार्ज थ्रू आउट द शीट प्रेझेंट आहे. तर जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे ती अशी शीटला परपेंडिक्युलर जाईल आणि डायरेक्टेड आउटवर्ड राहील. परत या साईडने पण या शीट जी आहे ती पुढून मागून चार्ज दोन्ही साईडला चार्ज राहील, त्यामुळे जे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स आहे त्या या साईडने पण निघतील आणि ज्या लाईन्स आहेत त्या शीटला परपेंडिक्युलर राहतील. म्हणजे जर ही शीट आहे तर इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स अशा राहील, परपेंडिक्युलर आणि डायरेक्टेड आउटवर्ड्स. हॅविंग सेम मॅग्निट्यूड ॲट गिवन डिस्टन्स फ्रॉम बोथ द साईड. जे इलेक्ट्रिक फील्डची जे मॅग्निट्यूड राहील ते शीटच्या दोन्ही साईडला, म्हणजे जर मी ही शीट कन्सिडर केली, याच्या 5 मीटरवर या साईडला जर मी पॉईंट घेतला, परत 5 मीटरवर या साईडला एक पॉईंट घेतला, तर या सेम डिस्टन्सवर असणाऱ्या दोन्ही साईडच्या पॉईंटवर सेम मॅग्निट्यूड राहील इलेक्ट्रिक फील्डचं. तर हा पॉईंट हे म्हणत आहे. त्यानंतर लेट P बी द पॉईंट ॲट डिस्टन्स स्मॉल r फ्रॉम द शीट अँड E बी द इलेक्ट्रिक फील्ड ॲट पॉईंट P. आता आपण कन्सिडर करून चालू की एक शीट आहे, शीटपासून स्मॉल r डिस्टन्सवर काहीतरी पॉईंट P प्रेझेंट आहे. हा पॉईंट P स्मॉल r डिस्टन्सवर आपण घेतला आणि जे इलेक्ट्रिक फील्ड आहे शीटमधून निघणारी त्याला आपण E कन्सिडर केलं. टू फाइंड इलेक्ट्रिक फील्ड E वी कन्सिडर गॉसियन सरफेस सिलेंडर अराउंड पॉईंट P. आता हा जर ही शीट आहे, या शीटच्या समोर आपण हा पॉईंट P कन्सिडर केला. या पॉईंट P वरून जे इलेक्ट्रिक फील्ड प्रेझेंट आहे ती कॅल्क्युलेट करायसाठी आपण गॉसियन सरफेस कन्सिडर करू आणि गॉसियन सरफेस जो आपण या केसमध्ये कन्सिडर केला तो कन्सिडर केला एक सिलेंडर, म्हणजे पॉईंट P ला बंद करून जाणारा असा एक सिलेंडर आपण गॉसियन सरफेस म्हणून घेतला. तर या सिलेंडरचा जो क्रॉस सेक्शन एरिया आहे त्याला मी A म्हटलं. लेंथ जी आहे सिलेंडरची ती आहे 2r, म्हणजे शीटच्या समोर r लेंथ आणि शीटच्या मागे r लेंथ. तर विथ ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट, म्हणजे जर ही प्लेन शीट आहे तर सिलेंडरची ॲक्सिस म्हणजे सिलेंडर असा आहे, सिलेंडरची ॲक्सिस परपेंडिक्युलर टू द प्लेन शीट आहे. आता E बार इज ऑलवेज प्लेन अँड परपेंडिक्युलर टू द एंड कॅप्स. जर हा सिलेंडर इथे आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड पण अशीच परपेंडिक्युलर टू द शीट निघत आहे, परत सिलेंडर पण परपेंडिक्युलर टू द शीटच आहे, याचा अर्थ हा जो इथला एरिया आहे या एरियाला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पॅरलल राहील, म्हणजे एरिया वेक्टर ds ला इलेक्ट्रिक फील्ड वेक्टर पॅरलल राहील. परत इलेक्ट्रिक फील्ड वेक्टरची जे मॅग्निट्यूड आहे ते P आणि P' वर सेम राहील. P पॉईंट जो आहे तो सिलेंडर, हा सपोज सिलेंडर आहे, सिलेंडरच्या समोरच्या टोकीवरच्या पॉईंटला आपण P म्हटलं, परत मागचा जो एंड पॉईंट आहे त्याला P' म्हटलं. तर P आणि P' शीटपासून r डिस्टन्सवरच आहे, म्हणून दोन्ही पॉईंट्सवर इलेक्ट्रिक फील्ड पण सेम राहील. तर फ्लक्स पासिंग थ्रू कर्व सरफेस इज 0 ॲज थिटा इज इक्वल्स टू 90. आता बघा हा सिलेंडर इथे कन्सिडर करा, हा आपला गॉसियन सरफेस आहे. या गॉसियन सरफेसमधून जी इलेक्ट्रिक फील्ड लाईन आहे ती अशी निघत आहे आणि जो या कर्व सरफेसचा जो एरिया वेक्टर आहे तो असा आहे. जर हा सिलेंडरचा आपण कर्व सरफेस बघितला तर याचा एरिया वेक्टर असा जाईल आणि इलेक्ट्रिक फील्ड अशी येईल. तर आपण म्हणू शकतो की दोघांमध्ये असणारा अँगल 90 डिग्री आहे, म्हणून कर्व सरफेसमधून तर फ्लक्स निघणार नाही, फ्लक्स इज इक्वल्स टू 0 राहील, कारण कॉस ऑफ 90 0 असते. पण जर आपण एंड कॅप्स बघितल्या, सिलेंडरच्या एंड कॅप्स बघितल्या तर तिचा एरिया वेक्टर असा आहे आणि इलेक्ट्रिक फील्ड पण अशी आहे,
म्हणजे थिटा इज इक्वल्स टू 0 येईल आणि कॉस ऑफ थिटा म्हणजे कॉस ऑफ 0 इक्वल्स टू 1 होईल. तर म्हणजे एंड कॅप्सवरून निघणारा इलेक्ट्रिक फ्लक्स आपल्याला कन्सिडर करावा लागेल. तर तेच बघूया. टोटल फ्लक्स थ्रू द क्लोज्ड गॉसियन सरफेस. आता पूर्ण गॉसियन सरफेसमधून फ्लक्स किती निघत आहे ते कॅल्क्युलेट करू. तर फ्लक्स टोटल इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ ई डॉट ई डी एस पी म्हणजे पी पॉईंटवरचं ई डी एस इंटिग्रेट करावं लागेल. परत पी डॅश म्हणजे जो सिलेंडरच्या मागच्या साईडला जो कॅप आहे एंड कॅप त्याचा आपल्याला इंटिग्रेट करावं लागेल. आणि इंटिग्रेशन ऑफ ई डी एस कर्व सरफेसमधून निघणार आपण फ्लक्स इंटिग्रेट करावं लागेल. पण आताच आपण बघितलं की थिटा इक्वल्स टू 90 डिग्री असल्यामुळे कर्व सरफेसमधून फ्लक्स तर 0 होत आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे फ्लक्स फक्त पी पॉईंट पी वरून निघणारा आणि पॉईंट पी डॅशवरून निघणारा. तर थिटा इज इक्वल्स टू 0 फॉर पी अँड पी डॅश आताच एक्सप्लेन केलं. तर ई इंटू ए इंटू कॉस ऑफ थिटा जो आहे दॅट इज इक्वल्स टू होऊन जाईल ई इंटू ए कारण कॉस थिटा इक्वल्स टू 1 झाला. आता हा पण झाला ई ए आणि हा पण झाला ई ए. दोघांना आपण ॲड केलं तर आपल्याला मिळाला ट्वाईस ई ए. तर आपल्याला माहीत आहे जर सिग्मा सरफेस चार्ज डेन्सिटी आहे म्हणजे सिग्मा इज इक्वल्स टू चार्ज अपॉन एरिया आहे. परत चार्ज आपण काय घेऊ सिग्मा इंटू एरिया. चार्ज जर आपल्याला काढायचा आहे तर तो राहील सिग्मा इंटू एरिया. आता गॉस लॉचा यूज करून आपण फ्लक्सचा फॉर्म्युला लिहू म्हणजे फाय इज इक्वल्स टू चार्ज एनक्लोज्ड अपॉन एप्सिलॉन नॉट लिहावं लागेल म्हणजे सिग्मा ए अपॉन एप्सिलॉन नॉट लिहावं लागेल. तर हा झाला एक फ्लक्सचा फॉर्म्युला. परत हा झाला एक फ्लक्सचा फॉर्म्युला. फ्लक्स इज इक्वल्स टू 2EA. दोन्ही फॉर्म्युलाजला आपण इक्वेट करू. इक्वेट केल्यानंतर जो सिमिलर टर्म्स आहे त्या कॅन्सल आउट होईल आणि फायनली आपल्याला जो इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इन्फायनाइटली चार्ज शीट आहे त्याचा फॉर्म्युला मिळाला दॅट इज इक्वल्स टू सिग्मा अपॉन 2 एप्सिलॉन नॉट. आता या फॉर्म्युलाला नोटीस करा. या फॉर्म्युलामध्ये कुठेच आरची टर्म नाही येत आहे. स्मॉल आर या फॉर्म्युलामध्ये कुठेच नाही येत आहे. याचा अर्थ हा जर आपण शीट घेतली ही इन्फायनाइटली चार्ज प्लेन शीट घेतली या शीटच्या पासून आपण कितीही दुरीवर जर पॉईंट कन्सिडर केला म्हणजे या शीटपासून कोणत्याही डिस्टन्सवर जा कोणताही पॉईंट कन्सिडर करा तर इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती सेमच राहील. कोणत्याही पॉईंटवर इलेक्ट्रिक फील्ड सेमच राहील कारण इलेक्ट्रिक फील्ड जी आहे ती आरवर डिपेंड नाही करत आहे म्हणजे डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम द शीटवर डिपेंड नाही करत आहे. तर अशा प्रकारे आपण गॉस लॉचा यूज करून इन्फायनाइटली चार्ज प्लेन शीटसाठी पण इलेक्ट्रिक फील्ड कॅल्क्युलेट केली.